प्रियंका किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर खापराचे मांडे हे सर्वांनाच आवडतात, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. तर आता ह्या रेसिपीमध्ये मी आज खापराचे मांडे कसे बनवणार आहे आज ते तुम्ही बघणार आहोत. मी आईकडे आलेली होती, तर मी आज तुम्हाला खापराचे मांडे कसे बनवताय ते दाखवणार आहेत. तर व्हिडिओ छान आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता इकडे मी पीठ दळून आणलेलं आहे. तर हे जवळजवळ शेरभर पीठ आहे. तर आपण ह्या पिठाला साडीच्या कपड्यांनी गाळून घेणार आहोत आणि वरचा जो कोंडा निघेल तो आपण काढून फेकणार आहोत. आता हे मी हाताच्या साहाय्याने पूर्ण गाळून घेणार आहोत. तर व्हिडिओला कोणी नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका. इकडे मी सर्व चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे डाळ शिजत टाकलेली आहे. मी डाळ शिजून घेणार आहे आणि आपण आता हे पीठ गाळलेलं आहे, तर आपण हे मोजून घेणार आहे. तर हे पावशेर आहे. या पावशेरामध्ये मी पीठ मोजून घेतलेलं आहे. तर हे जवळजवळ हे तीन मापं घेतलेलं आहे, म्हणजे जवळ हे 1.5 किलो पीठ आहे. तर आपण आता हे पीठ घेणार आहोत आणि हे पीठ आपण मळून घेणार आहोत. इकडे मी हे पीठ घेतलेलं आहे गाळून, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत. तर आपण याला व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे. आता इकडे मी थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला पण खापराचे मांडे आवडतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपलं हे जवळजवळ मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे पुरणाचं पीठ आहे ना, चांगलं आपल्या मुठीच्या साहाय्याने चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही हाताच्या मुठीने चांगलं असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना खाली थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून मग आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता इकडे हे बघा, असे दोन्ही हाताची मुठी करायची आहे आणि पाणी लावायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं मऊसर मळून घ्यायचं आहे. थोडं पीठ आपल्याला चांगली मेहनत लागते, त्यामुळे आपण चांगलं पाणी टाकून आणि चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे. आता मी हे चौकोन पीठ जमा करून घेत आहे आणि चांगलं मळून घेत आहे. त्यानंतर मी इकडं 1 किलो गूळ घेतलेला आहे. आपलं पीठ मळून मुरत ठेवायचं आहे. इकडे मी गूळ घेतलेला आहे. हा 1 किलो गूळ आहे. गुळाला आपण आता कुटून घ्यायचं आहे. आता मी ह्या गुळाला फोडून घेणार आहे आणि त्याचे चांगले छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. इकडे मी गुळाला फोडून घेत आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे. आता आपले हे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे डाळ शिजवले नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे. आता ही डाळ शिजली आहे आपली, त्याच्यामध्ये आपण आता गूळ टाकणार आहोत आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे मी हा चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता हे आपलं पुरण जवळजवळ शिजत आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. त्यामुळे इकडे मी 2-3 वेलचीचे तुकडे घेतलेले आहे, वेलदोडे घेतलेले आहे. आता त्याला मी कुटून घेणार आहे, त्याची साल काढून घेणार आहे आणि त्याची पावडर करून आपण जे डाळ टाकलेली होती हरभऱ्याची, त्या डाळीमध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर मी गूळ आणि डाळ आणि हे आपण पातेल्यामध्ये ठेवून गॅसवर उकळून घ्यायचं आहे. आता याच्यातलं जवळजवळ सगळं पाणी आटायला लागलेलं आहे. तर आपलं हे बघा, डाळ आपली शिजून तयार आहे. आता आपण पुरणाची चाळणी घ्यायची आहे. चाळणीच्या साहाय्याने आपण पुरण गाळून घ्यायचं आहे. पुरण व्यवस्थित बारीक असं गाळून घ्यायचं आहे. आता इकडे मी पीठ मुरत ठेवलेलं होतं. आता त्याचे छोटे छोटे गोळे पण करून घ्यायचे आहे. आपलं पुरण पण तयार आहे. हे बघा, आपलं पुरण पण तयार आहे. इकडे मी खापर ठेवलेलं आहे चुल्यावर. तर आपण चुल्यावर आता खापराचे मांडे बनवणार आहोत, त्यामुळे मी खापर तापायला ठेवलेलं आहे. त्यानंतर छोटे छोटे गोळे घेतलेले आहे मी गव्हाचे आणि हे बघा, एक मी मांडा बनवला होता. तर बघा, आता इकडे आपण छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे. ते एक पोळी लाटून घ्यायची आहे. इकडे पण मी एक पोळी लाटून घेतली आहे लाटण्याच्या साहाय्याने. एकसारख्या 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आता आपल्याला त्याच्यावर पुरण भरायचं आहे. इकडे मी पुरण भरून घेत आहे.
सर्वीकडून मी पुरण व्यवस्थित भरून घेत आहे. पुरण जास्त भरायचं आहे कारण भरलेल्या पुरणाची छान येते. त्याच्यानंतर आपण वरून जी लाटलेली पोळी ठेवायची आहे आणि चव बाजूने दाबून घ्यायची आहे. आता थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि आपण आता ही पोळी लाटून घ्यायची आहे. इकडे मी पीठ लावलेलं आहे थोडं थोडं आणि बोटाच्या साह्याने थोडंसं प्रेस करून घेत आहे. बोटाने हळूहळू चौ बाजूने गोल गोल आकारामध्ये आपण लाटणं घ्यायचं आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे. आता हळूहळू मी कडाकडा साईडने लाटून घेणार आहे. हे बघा, असे मी लाटणं चौकून फिरून घेतलेलं आहे. एकसारखी आपण पोळी लाटून घ्यायची आहे. मध्ये डायरेक्ट लाटायचं नाही आहे. पहिल्यांदा आपण कडाकडाने लाटून घ्यायचं आहे. आता जवळजवळ आपलं ही थोडी पोळी लाटत आलेली आहे. मध्ये तसेच ठेवायचं आहे. आपल्याला फक्त कडाकडाने लाटायची आहे कारण ती आपल्याला हातावर घ्यायची आहे, दोन्ही हातावर. त्यामुळं मी साईडने हे लाटून घेतलेले आहे. आता कुठे जाड राहिलेली असेल तर तिथे पण लाटणं फिरून घ्यायचं आहे. आता ही जवळजवळ आपली ही लाटत आलेली आहे. आता हिला साईडने पण लाटणं फिरून घ्यायचं आहे. आता बघा, ही एकसारखी आपण पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता हिला आपल्याला हातावर घ्यायची आहे. पहिल्यांदा असे थोडं हे करून घ्यायचं, हाताला झटका देऊन. नंतर आपण हातावर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण चौकून असे आपल्या हाताने फिरून घ्यायचे आहे आणि आपण खापरावर टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आपली ही खापराची पोळी किती भारी खरपूस अशी भाजून आणि बनवून मी तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खूप साऱ्या मी ह्या पुरणपोळ्या इथे बनवून ठेवलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या खापराच्या पुरणपोळ्या.